हां, ते सक्षमच्या बर्थडेला हिमेशने म्हणजे माझ्या लहान्या भावाने ती रोपटे दिले होते त्याला. त्याला सर्व काटे होते आणि माझा भाऊ सक्षमला हे सर्व देताना एकच शब्द बोललेला की जोपर्यंत हे झाड हिरवं आहे तोपर्यंत आपलं प्रेम असेल आणि ज्या दिवशी हे झाड सुकलं त्या दिवशी आपलं प्रेम संपलं. ज्या पद्धतीनं आता सक्षमची ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली, आता त्यानंतर तुझं खरंच सक्षमच्या जे डेड बॉडी आहे त्याच्याशी लग्न झालं का आणि तू इथून पुढं कुठं राहणार आहेस? माझं खरंच आता सक्षमसोबत लग्न झालेलं आहे आणि मी इथून पुढे सक्षमच्या मम्मी पप्पांसोबत राहील. तुझ्या तिकडे आई वडिलांकडे जाण्याची इच्छा नाही तुझी? त्यांनी माझ्या प्रेमाला संपवलं आणि मी काय म्हणून त्यांच्यापाशी जाऊ बरं? त्यांचं तोंड सुद्धा बघायची माझी इच्छा नाही. बस एवढं आहे की माझ्या सक्षमला जेवढं तडपवून त्यांनी मारलं तसंच त्यांना सुद्धा सजा झाली पाहिजे. सक्षमची पत्नी म्हणूनच या ठिकाणी राहणार आहेस का आणि त्याची जी अपेक्षा होती ती पूर्ण करणार आहेस का? हो, आता मी इथेच राहील सक्षमची पत्नी म्हणून आणि हमेशा. आणि सक्षमचे जे पण काही स्वप्न होते त्याने माझ्यासाठी पाहिलेले किंवा त्याच्या फॅमिलीसाठी पाहिलेले ते सर्व स्वप्न मी स्वतः पूर्ण करेन.